Hello students, today we are going to see two expressions for magnetic field due to a bar magnet at a point along its axis and at a point along its equator. आता बघा, मॅग्नेटिक फील्ड चे एक्सप्रेशन हे दोघं मिळवायचे आहे. पण मॅग्नेटिक फील्ड कोणामुळे आहे? ड्यू टू अ बार मॅग्नेट. हा बार मॅग्नेटमुळे असलेलं चुंबकीय क्षेत्र. तर मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ बार मॅग्नेटमुळे जे चुंबकीय क्षेत्र असतं त्याचं मॅग्निट्यूड ॲट अ पॉइंटला एखाद्या पॉइंटला अलॉंग इट्स ॲक्सिस, त्या बार मॅग्नेटच्या ॲक्सिसवरचा पॉइंट, आणि दुसरा ॲट अ पॉइंट, दुसरं एक्सप्रेशन ॲट अ पॉइंट अलॉंग इट्स इक्वेटर, असा पॉइंट की जो त्या बार मॅग्नेटच्या इक्वेटरवर असेल. आता बघा, दोन ठिकाणी, एक तर ॲक्सिसवर एक तर इक्वेटरवर, अशा दोन कंडिशन आहेत. तर ॲक्सिसवर आपल्याला माहित आहे, वी हॅव सीन during the previous period that a line passing through two poles, both poles, is called axis. This line is the axis, and on this axis, either on left side or either on right side, take any point P where we are going to find the expression. Similarly, for a bar magnet, this one is the equator, upper line, or it may be below line also. This line passing through the center and perpendicular to the axis is called as, this line is called as equator. आणि ह्या इक्वेटर वरती एक पॉइंट घ्यायचा आहे, एनी पॉइंट, तो कुठेही असेल, इथं पण इक्वेटरवरच असेल. आता इक्वेटर खाली पण असू शकतो ना, हा इक्वेटर असा पूर्ण खाली पण असू शकतो, वरती पण असू शकतो. मग त्या इक्वेटरवरच पी पॉइंट घ्यायचा आहे आणि हा ॲक्सिसवरच पी पॉइंट घ्यायचा आहे. आणि या पी पॉइंटच्या ठिकाणी, ॲक्सिसवरील पी पॉइंटच्या ठिकाणी किती मॅग्नेटिक फील्डचं मॅग्निट्यूड असतं, व्हॅल्यू असते, आणि इक्वेटरवरील ह्या पॉइंटला किती मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू असते किंवा मॅग्निट्यूड असतं, ते आपल्याला बघायचे आहे. समजलं? मग आता कन्सिडर फिगर ए. ही फिगर ए कोणासाठी आहे? ही फिगर बी आहे. इट इज फिगर बी, इट इज फिगर ए. फिगर ए, मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉइंट अलॉंग ॲक्सिस ऑफ मॅग्नेट. ही कोणासाठी फिगर आहे? मॅग्नेटिक फील्ड फाइंड करायचे ॲट अ पॉइंट. हा पॉइंट आहे अलॉंग ॲक्सिस ऑफ मॅग्नेट. हा पी पॉइंट कसा आहे? अलॉंग द ॲक्सिस आहे, ऑन द ॲक्सिस आहे. आणि हे जे दुसरी फिगर नंबर बी फिगर आहे, ही ए फिगर आहे. तर मॅग्नेटिक फील्ड, ह्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्ड फाइंड करणार आहेत आपण. मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द इक्वेटोरियल पॉइंट. मॅग्नेटिक फील्ड अलॉंग द इक्वेटोरियल पॉइंट म्हणजे इक्वेटरवर कुठं पण पॉइंट पी घ्या आणि तिथं किती मॅग्नेटिक फील्ड असेल ते फाइंड आउट करा. एक्सप्रेशन मिळवायचे आहेत. हे दोघं फिगर आहेत. आता बघा, कन्सिडर बार मॅग्नेट ऑफ डायपोल. हा बार मॅग्नेट कन्सिडर करा. ऑफ डायपोल लेंथ ट्वाइस एल, याची लेंथ एस टू एन. डायपोल लेंथ म्हणजेच मॅग्नेटिक लेंथ किती आहे? ट्वाइस एल इतकी आहे. नंतर अँड मॅग्नेटिक डायपोल मोमेंट एम एवढे आहे. समजलं? 2L ही L प्लस L, 2L is the length of the dipole or magnetic length, and magnetic dipole moment किती कन्सिडर केली? स्मॉल एम, वेक्टर स्मॉल एम. आपण मॅग्नेटिक डायपोल मोमेंट मागच्या पिरियडला पाहिलेला आहे, शोन इन द फिगर ए. समजलं? मग असा डायपोल किंवा मॅग्नेट कन्सिडर करा, बार मॅग्नेट, की ज्याची मॅग्नेटिक लेंथ 2L, L प्लस L 2L, आणि मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट किती असेल त्याची? एम, स्मॉल एम, वेक्टर स्मॉल एम, ॲज अ शोन इन फिगर. वी विल नाउ फाइंड मॅग्नेटिक फील्ड. मग आपण आता फाइंड करूया मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉइंट पी अलॉंग द
ऍक्सिस ऑफ अ बार मॅग्नेट, या ऍक्सिसवर तो पी पॉइंट आहे. लेट स्मॉल आर बी द डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम द पॉइंट पी फ्रॉम द सेंटर ओ. हा सपोज आर एवढ्या अंतरावर तो पॉइंट पी आहे. कुठून? फ्रॉम द सेंटर ओ ऑफ द मॅग्नेटिक डायपोल. म्हणजे ओ एस आणि ओ एन, ओ एस किंवा ओ एन हे डिस्टन्स किती? एल, एल इतकं आहे. दिस डिस्टन्स इज एल, दिस इज ऑल्सो एल. मग एन पी हे अंतर किती असेल? जर ओ पी हे अंतर स्मॉल आर आहे तर एन पी हे अंतर किती असेल? ह्या आर मधून हा एल मायनस करा. आर मायनस एल इज द एन पी. मग एन पी ची व्हॅल्यू काय असेल? आर मायनस एन. तसंच एस पी हे डिस्टन्स किती असेल? एस पी हे डिस्टन्स हा आर प्लस हा एल म्हणजे आर प्लस एल इतकं असेल. एस पी आर प्लस एल आणि एन पी हे आर मायनस एल. हा आर मधून एल कमी करा, बरोबर, सबट्रॅक्ट करा, दॅट इज एन पी. आता वी नाव यूज द इलेक्ट्रोस्टॅटिक अनालॉजी. आता बघा, हे एक्सप्रेशन मिळवण्यासाठी हे म्हणजेच हे आपल्याला इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरचं वापर करावा लागेल की ज्याच्यामध्ये पण सेम एक्सप्रेशन पाहिलेले आहेत, पण तिथं मॅग्नेट ऐवजी फक्त काय होते? चार्ज होते. एक पॉझिटिव्ह चार्ज आणि एक निगेटिव्ह चार्ज. दोघांचा मॅग्निट्यूड इक्वल बट ऑपोजिट इन चार्ज, परंतु ते ऑपोजिट होते. त्या ठिकाणी आपण त्याला इलेक्ट्रिक डायपोल म्हटलं होतं इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमध्ये. तर त्याचा आपल्याला आधार घ्यायचा आहे त्यांच्या एक्सप्रेशनचा. तर इलेक्ट्रिक फील्ड फाइंड केलं होतं आपण. ही मॅग्नेटिक डायपोल आहे आणि अगोदरची शिकलो ती इलेक्ट्रिक डायपोल आहे. आणि इलेक्ट्रिक डायपोलमध्ये हे दोघं चार्जेस असतात, एक मायनस आणि एक प्लस, इक्वल इन मॅग्निट्यूड बट ऑपोजिट इन डायरेक्शन, ऑपोजिट इन चार्ज. तर त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी मॅग्नेटिझम मध्ये सुद्धा सारख्या आहेत किंवा ॲनालॉजी सेम आहे. तर वी नाव यूज द इलेक्ट्रोस्टॅटिक ॲनालॉजी, म्हणजे इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टरमध्ये जी आपण टेक्निक वापरली टू ऑब्टेन द मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ बार मॅग्नेट ॲट अ लार्ज डिस्टन्स आर इज ग्रेटर दॅन एल. या ठिकाणी हा जो आर आहे या एल पेक्षा बराच मोठा आहे. फक्त ते आपल्याला जागेअभावी हा पी पॉइंट जवळ घ्यावा लागला. ऍक्च्युअल मध्ये आर इज व्हेरी ग्रेटर दॅन स्मॉल एल. हा मॅग्नेट फार लहान असतो, एवढाच असतो, एवढाच असतो. आणि मग हे डिस्टन्स मात्र आर फार जास्त असतं त्याच्या एल पेक्षा. तर कन्सिडर द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल. आता आपण इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल शिकलेलो आहे. ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल विथ अ डायपोल मोमेंट पी. आता डायपोल मोमेंट एक मायनस चार्ज मायनस क्यू अँड प्लस क्यू ही डायपोल आहे, पण कोणती? इलेक्ट्रिक डायपोल आहे, बरोबर. तर ही इलेक्ट्रिक डायपोल आहे आणि ही डायपोल हे डिस्टन्स ट्वाइस एलच घेतात आणि ह्या डायपोल मोमेंटला पी अक्षराने दर्शवतात. जसं आपली मॅग्नेटची डायपोल मोमेंट स्मॉल लेटर एम ने दर्शवितात, डिनोट करतात, तसं ह्याची डायपोल मोमेंट पी ने दर्शवतात. आणि ही डायपोल मोमेंट किती असते? प्रॉडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज. मॅग्निट्यूड ऑफ द चार्ज म्हणजे दोघांपैकी कोणताही एक चार्जचा मॅग्निट्यूड मल्टिप्लाइड बाय लेंथ ऑफ द इलेक्ट्रिक डायपोल, दॅट इज ट्वाइस एल. म्हणजे क्यू इंटू ट्वाइस एल मीन्स 2QL. हे एक्सप्रेशन आपण पाहिलेलं आहे. या पी ला म्हणतात इलेक्ट्रिक डायपोल मोमेंट. Q is the magnitude of charge, 2L is the length of the electric dipole, twice L. ओके. तर त्याच्यासारखं इथं वापरायचं. इथं फक्त चार्जेस होते, इथं पोल्स आहे, बस. मग ते आपण आधी मिळवलेलं आहे बघा, हे शिकलेलं होतं आधी. कन्सिडर द इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल.
हे इलेक्ट्रिक डायपोलमुळे इलेक्ट्रिक फील्ड असतं, मॅग्नेटिक डायपोलमुळे मॅग्नेटिक फील्ड असतं, बस एवढाच फरक आहे. तर कन्सिडर ड्यू टू अन consider the electric field due to an electric dipole with a dipole moment p. You have studied the electric field due to an electric dipole. इलेक्ट्रिक डायपोल मुळे इलेक्ट्रिक फील्ड किती तयार होते हे आपण स्टडी केलेलं आहे. ड्यू टू अन इलेक्ट्रिक डायपोल ऑफ लेंथ 2l. ही लेंथ किती असते डायपोलची, इलेक्ट्रिक डायपोलची 2lच घेतात, इथं पण 2lच घेतात, मॅग्नेटिक लेंथ आणि ती इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट, ही मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, सॉरी मॅग्नेटिक डायपोल आणि हा इलेक्ट्रिक डायपोल, या दोघांची लेंथ सेम असते, ट्वाइस एल. आता पी कसा मिळवला, क्यू इंटू 2l, हा, आणि त्यालाच आपण 2 पुढे लिहिला 2ql. ओके, ॲट अ डिस्टन्स आर अलॉंग द डायपोल ॲक्सिस. आता त्या ॲक्सिस, ह्या डायपोलला पण ॲक्सिस असतो असा आणि इक्वेटर पण असतो, आणि हे दोघं एक्सप्रेशन आपण शिकलेलो आहे, कोणते, हे आणि हे बघून घ्यायचं वाटल्यास. तर तुम्हाला नोट्समध्ये पण लिहायला दिलं होतं. ॲट अ डिस्टन्स आर अलॉंग द डायपोल ॲक्सिस विच इज गिव्हन बाय. आता ॲक्सिसच्या अलॉंग कोणताही एक पॉइंट घेतला, पी पॉइंट, या इलेक्ट्रिक डायपोलच्या ॲक्सिसवर इकडे म्हणा किंवा तिकडे म्हणा कोणताही एक पॉइंट पी घेतला, आणि त्या पी हा या सेंटर पासून आर अंतरावर असेल. या सेंटर पासून तो किती अंतरावर असेल, आर, ह्याच्यासारखं. सेंटर पासून पी हा ॲट अ डिस्टन्स आर अलॉंग द डायपोल ॲक्सिस अँड विच इज गिव्हन बाय. तर ॲक्सिस, इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग द ॲक्सिस ॲट पॉइंट पी इज गिव्हन बाय 1/4πε0 2p अपॉन r3. आता या ठिकाणी E A म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग द ॲक्सिस, पण कोणाचं, इलेक्ट्रिक डायपोलचं. हा तर कॉन्स्टंट फॅक्टर आहे, ε0 इज द परमिटिव्हिटी, आणि P इज द डायपोल मोमेंट अँड R इज द डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम द सेंटर ऑफ द इलेक्ट्रिक डायपोल. समजलं. हिअर ऑल्सो दिस वन इज L, दिस वन इज L, L प्लस L ट्वाइस L, आणि हा जो डिस्टन्स R आहे, R इज ॲक्च्युअली व्हेरी व्हेरी ग्रेटर दॅन L. R इज ग्रेटर दॅन L. हे ॲक्सिसला हा फॉर्म्युला मिळवला होता आपण, इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू अ इलेक्ट्रिक डायपोल ॲट अ पॉइंट along its axis. This one is the magnitude of electric field along the axis at that point. Similarly, the electric field on the equatorial point. आता पॉइंट कुठं घ्यायचा, या डायपोलच्या इक्वेटरवर घ्यायचा. हा इक्वेटर आहे असा, ॲक्सिसला परपेंडिक्युलर जो असेल तो इक्वेटर. तर द इलेक्ट्रिक फील्ड ऑन द इक्वेटर इज अँटी पॅरलल टू पी. या पी ला हा अँटी पॅरलल असेल अँड इज गिव्हन बाय, आणि ते इलेक्ट्रिक फील्ड, हे कुठलं इलेक्ट्रिक फील्ड, ॲट अ पॉइंट पी. आता पी आपण ॲक्सिसचा घेतला तर हे आलं, तोच जर इक्वेटरवर घेतला पी पॉइंट, बरोबर, तर त्या ठिकाणी एक तर इकडे खाली पण घेऊ शकतात पी किंवा वरती, पण इक्वेटरवरच पाहिजे. जेव्हा ॲक्सिसचं फाइंड करणार तेव्हा इकडे घ्या किंवा तिकडे घ्या पी पॉइंट, पण तो ॲक्सिसवर असला पाहिजे आणि इथं इक्वेटरवर असला पाहिजे. तर हा पी पॉइंट घेतला तर इलेक्ट्रिक फील्ड ऑन द इक्वेटर इज अँटी पॅरलल टू पी अँड इज गिव्हन बाय इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग इक्वेटोरियल पॉइंट. इलेक्ट्रिक फील्ड अलॉंग इक्वेटोरियल पॉइंट इज इक्वल टू 1/4πε0 p अपॉन r3, वेक्टर p अपॉन r3. आता याच्यात काय फरक आहे, ह्या ठिकाणी 2 नाही, इथं 2 आहे. बाकी सगळं सेम आहे, फक्त इथं 2 नाही. मग ह्याच्या डबल हे असावं, म्हणजे ॲक्सिसला इलेक्ट्रिक फील्ड जास्त असतं. तसंच आपल्याला मॅग्नेटिक फील्डमध्ये पण बघायचं आहे. तर बघा, हे इक्वेशन आलं, हिअर इज ऑल्सो आर ग्रेटर दॅन एल युझिंग द अनालॉजी गिव्हन इन टेबल 12.1. टेक्स्ट बुकमध्ये ह्या चॅप्टरच्या 12.1 हा जो टॉपिक आहे, 12.1
हा जो टॉपिक आहे बघा, तर या ठिकाणी हा टेबल 12.1 दिलेला आहे आणि इकडे इलेक्ट्रोस्टॅटिक्स आणि मॅग्नेटिझममध्ये कोणत्या गोष्टींमध्ये साम्य आहे, सिमिलॅरिटी आहे ते आपण बघू शकतो. हे इलेक्ट्रोस्टॅटिक चॅप्टर आपण क्लिअरली पूर्ण संपवलेलं आहे विथ प्रॉब्लेम्स. तर तसंच हे जे शिकलो तसंच इथं या चॅप्टरमध्ये बघायचं आहे. मग आता बघा, ॲक्झियल फील्ड ऑफ ए शॉर्ट डायपोल ते इतकं असतं आणि मॅग्नेटिझममध्ये हे इतकं असतं. आता या ठिकाणी कॉन्स्टंट 1/4πε0 घेतात इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये. हा कॉन्स्टंट 1/4πε0 इथं. आणि तो मॅग्नेटिझममध्ये काय घेतात, μ0/4π घेतात. म्हणजे याच्या सारखाच हा ॲनालॉगस आहे. ॲनालॉगस मीन्स सारखेपणा. तर इथं μ0 वापरणार आहेत आपण मॅग्नेटिझममध्ये. म्हणजे आधी शिकलेलो आहे हे दोघं फॉर्म्युले आणि त्यांचा वापर करून डायरेक्ट मॅग्नेटिक डायपोलसाठी सुद्धा आपण ते वापरू शकतो. आता कसं वापरायचं बघा. हा इलेक्ट्रिक फील्ड ॲट अ पॉइंट ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल at a point along its equator is equal to 1/4πε0 p upon r cube. R is greater than L. Using the analogy given in table 12.1 textbook. ती analogy दाखवली मी, म्हणजे सारखेपणा दाखवला. हा येलो कलरचा टेबल आहे, याच्यामध्ये इलेक्ट्रिक आणि मॅग्नेटिक या दोघं गोष्टी याच्यासारखं इथं काय असतं, म्हणजे जसं इलेक्ट्रिक फील्डला ई अक्षराने दर्शवतात तसं मॅग्नेटिक फील्डला बी अक्षराने दर्शवतात. बी हा बघा, बरोबर. तर ही ॲनालॉजी आहे, सारखेपणा आहे. आणि मागच्या शिकलेल्याच्या इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर शिकलेल्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. तर बघा, हा टेबल बघायचा अँड वी कॅन थस राईट द ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ बार मॅग्नेट. आणि म्हणून आपण ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड ऑफ अ बार मॅग्नेट ॲट अ डिस्टन्स आर इज ग्रेटर दॅन एल. म्हणजे ह्या एलपेक्षा हे अंतर आर ह्या एल पेक्षा जास्त असते, इथं पण आणि इथं पण, दोघं फिगर्समध्ये. तर 2L बिईंग द लेंथ ऑफ द बार मॅग्नेटची लेंथ आपण किती घेतो, 2L. ही 2L इज द लेंथ ऑफ द बार मॅग्नेट. मग आता ॲक्सिसला आणि इक्वेटरला ह्या दोघांचा वापर करायचा आहे. मग ॲक्सिसला बघा, ॲक्सिस हा जो ॲक्सिस आहे या ठिकाणी आपण ईच्या जागेवर काय घेणार, बी घेणार. आणि ए म्हणजे ॲक्सिस. हे मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉइंट अलॉंग द ॲक्सिस. आणि ह्या कॉन्स्टंटच्या जागी काय घेणार आपण, μ0/4π. आताच मी टेबल नंबर 12.1 मध्ये दाखवलं तुम्हाला ही गोष्ट. तर ह्याच्या जागी घ्यावे हे. आणि इथं 2p/r³ आहे. आता p ही इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आहे. पी ही इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंट आहे. मग इथं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट अलॉंग ॲक्सिस काय घेतली आपण, यम. स्मॉल लेटर यम. 2 जसाच्या तसा, फक्त इथे यम. आणि डिस्टन्स आर जसाच्या तसं, बस एवढाच फरक आहे. हे जर समजलं हे कसं आलं, त्याच्यासाठी फुल एक्सप्रेशन आपण त्या चॅप्टरमध्ये पाहिलेले आहेत इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये. मग हे magnetic field at a point along the axis of a bar magnet at a distance small r from the center of the bar magnet. This is the magnitude of field. म्हणजे फील्ड इतकं असेल कुठं, या पी पॉइंटला, बरोबर. m इज द मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. आता ती किती असते ते आपण मागच्या पिरियडला पाहिलेले डायपोल मुवमेंट, आणि मी अंडरलाईन पण केलेले. व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक असंही म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सिमिलरली इक्वेटोरियल मॅग्नेटिक फील्ड हे कोणतं होतं, ॲक्झियल मॅग्नेटिक फील्ड. पी पॉईंटचं. आता पी पॉईंट कुठं घ्यायच्या, अलॉंग इक्वेटर. मग इक्वेटरसाठी हेच एक्सप्रेशन लिहायचं कसं, तर इथं लिहायचा ईच्या जागेवर बी. EQ म्हणजे इक्वेटोरियल. ह्याच्या कॉन्स्टंटच्या जागेवर घ्यायचं μ0/4π. आणि पीच्या जागेवर म्हणजे इलेक्ट्रिक डायपोल मुवमेंटच्या जागेवर घ्यायचं मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. आणि r³ जसंच्या तसं. आता तुम्ही म्हणणार इथं मायनस नाही आणि इथं मायनस कुठून आलं, तर बघा, ही वेक्टर क्वांटिटी मॅग्नेटिक फील्ड
और मॅग्नेटिक इंडक्शन पण म्हणतात, इंटेन्सिटी पण म्हणतात. फील्ड ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि डायपोल मोमेंट पण वेक्टर आहे. यांना डायरेक्शन डिपेंडंट आहेत त्या क्वांटिटीज. मग निगेटिव्ह साइन शोज दॅट द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट इक्वेटोरियल पॉइंट इज अपोजिट टू एम. मॅग्नेटिक फील्डची डायरेक्शन BEQ ची डायरेक्शन या एमच्या अपोजिट असते, म्हणून हा मायनस साइन घ्यावा लागला. आता हे सांगतो मी, BEQ म्हणजे या ठिकाणी, आणि एम कसा असेल, एमची डायरेक्शन साऊथ टू नॉर्थ असते, बरोबर. साऊथ टू नॉर्थ एमची ही डायरेक्शन असते आणि इक्वेटरच्या फील्डला हे अपोजिट असते, म्हणून या ठिकाणी निगेटिव्ह साइन घेतलं. आता या ठिकाणी हा डेरिव्हेशन संपलाय, पण यांचा आधारावर हे डेरिव्हेशन अजून अशा प्रकारे प्रूव्ह करता येतं. जस्ट अ मिनिट, विदिन 1-2 minutes we are going to complete. For the same distance from center O of magnet, कोणाचं सेम डिस्टन्स, पॉइंट P चं हे डिस्टन्स, आणि हे डिस्टन्स सेम जर असेल, मॅग्नेट एकच असेल, तर शो दॅट फॉर द सेम डिस्टन्स. आता कोणतं डिस्टन्स सेम, P पॉइंट, कुठून, सेंटर पासून. इथं आडवं आहे R आणि इथं हे R उभं आहे, बरोबर, वर्टिकल. तर त्याच्यासाठी फ्रॉम द सेंटर ओ ऑफ अ मॅग्नेट शो दॅट B ॲक्सिस इज इक्वल टू डबल ऑफ B इक्वेटर. म्हणजे मॅग्नेटिक फील्ड ॲक्सिसच्या अलॉंग हे जास्त असतं आणि ते डबलचं असतं. कोणाच्या डबल असतं, इक्वेटोरियल फील्ड, मॅग्नेटिक फील्डच्या डबल असतं. हे प्रूव्ह करायचं आहे. आता बघा, हे शिकलोय आपण दोघं डेरिव्हेशन, हे किंवा हे इथं पण लिहिलेलं आहे ते. तर यांचं डिव्हायडेशन करायचं फक्त आणि आन्सर मिळेल, डायरेक्ट आन्सर मिळतं. तर बघा, हा छोटा क्वेश्चन 2 मार्क्ससाठी इम्पॉर्टंट आहे. आता हे कसं शो करायचं, मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड, हे मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड किंवा मॅग्नेटिक फील्डला इंडक्शन पण म्हणतात. मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक इंडक्शन ॲट अ पॉइंट along the axis of a short magnet is, at a point along the axis of a bar magnet is, हे किती असते, is B axis is equal to μ0.4π2m/r³. इथं फक्त मॅग्निट्यूड घ्यायचं आहे, इथं मायनस साइन प्लस साइनचा विचार करायचा नाही, फक्त मॅग्निट्यूड, बरोबर. आता मॅग्निट्यूड म्हणजे मूल्य, व्हॅल्यू केवळ. आता मॅग्निट्यूड इथं पण हे जे मॉड आहे दॅट इज ओनली द मॅग्निट्यूड. मॅग्निट्यूड कन्सिडर करा, डायरेक्शनचा विचार इथं करायचा नाही. आता मॅग्निट्यूड ऑफ मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉइंट ऑन इक्वेटोरियल लाईन, हा P पॉइंट इथं इक्वेटरला असेल, इथं ॲक्सिसला असेल, तर मॅग्नेटिक फील्ड त्या ठिकाणी इतकं असतं, आणि जर तो इक्वेटरवर असेल तर या ठिकाणी हे फील्ड किती असते, इतके असते. आता काय करायचं, इक्वेशन 1 2 डिवाइड इक्वेशन 1 बाय 2, 1 ला 2 ने डिवाइड करा. हा 1 लेफ्ट साइड B ॲक्सिस अपॉन B इक्वेटर इज इक्वल टू दिस अपॉन दिस, दिस अपॉन दिस. आता याच्यात काय कॅन्सल होण्यासारखं आहे बघा, μ0.4π टोटल कट, हा μ0.4π कट, बरोबर. M सिंगल कट, R³ कट. आता काय राहिलं, फक्त 2. दिस रेशो इक्वल टू 2. याला तिकडे घेऊन जा B इक्वेटरला, बस 2 times द B इक्वेटर. मॅग्नेटिक फील्ड प्रूव्ड इट इज. मीन्स मॅग्नेटिक फील्ड ॲट अ पॉइंट अलॉंग द ॲक्सिस इज डबल ऑफ द पॉइंट अलॉंग द इक्वेटर ॲट अ सेम डिस्टन्स. डिस्टन्स हे सेम असेल तेव्हाच हे शक्य आहे, हां, नाही तर हे जास्त कमी झालं डिस्टन्स तर हे नाही कामाचं. हे सेम असलं पाहिजे. काय इथं लिहिले, फॉर द सेम डिस्टन्स, कोणाचं, पॉइंट Pचं. दोघं केसेसमध्ये, ह्या दोघं केसेस कुठून, फ्रॉम द सेंटर O. ओके, नाव हिअर वी आर कम्प्लिटिंग दिस टॉपिक.